आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज, निपक्ष बातम्या, निस्वार्थ भूमिका. किनी गावाजवळ धाडसी दरोडा, बसमधून 1,22,00,000चा मुद्देमाल लंपास. कोल्हापूर ते मुंबई जाणाऱ्या अशोका कंपनीच्या खाजगी आराम बसवर आज पहाटे 12च्या दरम्यान किनी गावच्या हद्दीत अनोळखी 7 ते 8 अनोळखी इसमाने चाकूचा धाक दाखवून सुमारे 1,22,00,000 रुपयांचा धाडसी दरोडा टाकला. कोल्हापुरातून मुंबईकडे जाणारी अशोका कंपनीची खाजगी आराम बस क्रमांक MH09GJ 7272 ही रात्री 11च्या दरम्यान कोल्हापुरातून मुंबईकडे जाण्यासाठी निघाली. तावडे हॉटेल या ठिकाणी 3 अनोळखी व्यक्ती बसमध्ये बसल्या. ही बस पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील किनी गावच्या हद्दीतील भुताचा माळ परिसरात आली असता बसमधील तिघांनी चाकूचा धाक दाखवून बस रस्त्याकडेला थांबवली. बसच्या पाठीमागून येणाऱ्या अनोळखी 4 ते 5 व्यक्ती बसचा पाठलाग करत येत होत्या. त्यांनी थांबलेल्या बसमध्ये घुसून बसमधील सुतळी बारदान मधील 34 किलो वजनाची चांदी, प्लास्टिक पोत्यातील 26 किलो वजनाची चांदी, मशिनरीचे स्पेअर पार्ट आणि 10 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि एक मोबाईल हँडसेट असा सुमारे 1,22,15,000 रुपये किमतीचा मुद्देमाल घेऊन पसार झाले. पसार होताना संशयित दरोडेखोरांनी बस चालक आणि प्रवाशांना या हद्दीत थांबायचं नाही, नाहीतर जीवानिशी मारू अशी धमकी दिल्याने बस पुढे निघून गेली आणि चालकाने सांगली जिल्ह्यातील कणेगाव इथं थांबून सांगली जिल्ह्यातील 112 क्रमांकावर फोन केल्यानंतर सांगली पोलिसांनी धाव घेतली. सर्व प्रवाशांना घेऊन बस पेठ वडगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आली. रात्री जयसिंगपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्यासह वडगाव पोलिसांनी शोध मोहिमेला सुरुवात केली. आज सकाळी जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी भेट देऊन तपासाबाबत योग्य सूचना केल्या. बसचा चालक आणि क्लीनर यांना ताब्यात घेण्यात आला आहे. जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.